हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू कान्हाज अकॅडमी यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट ऑफ ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर सगळ्यात पहिला आपण कन्सेप्ट बघणार आहोत ती आहे ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय? आपण आज फक्त डेफिनेशन बघणार आहोत. इन डिटेल तुम्हाला एवढं डिटेलमध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन नाही आहे. बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक डेफिनेशनच आहेत. तर आपण सगळ्यात पहिले आज बघूया ट्रान्स्क्रिप्शन. तुम्ही जर DNA सिक्वेन्स किंवा DNA स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे 9th स्टँडर्डमध्ये शिकलेले आहात की DNA जो आहे तो डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतो किंवा डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर असतं DNAचं, बरोबर. आणि DNAचे जे छोटे छोटे सेगमेंट असतात किंवा DNAवरती जे छोटे छोटे सेगमेंट्स असतात त्या सेगमेंट्सला आपण काय म्हणतो? जीन म्हणतो, बरोबर. इथे सांगितलंय द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. आता सिक्वेन्स कशाचे असतात? तर न्यूक्लियोटाइडचे असतात. आणि न्यूक्लियोटाइड कुठले कुठले असतात तर तुम्हाला माहिती आहे A, T, G आणि C हे काय आहेत? न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स असतात, बरोबर. ॲडेनिन, गुआनिन, सायटोसिन अँड थायमिन, बरोबर. हे सिक्वेन्स असतात DNA वरती प्रेझेंट किंवा हे काय असतात? न्यूक्लियोटाइड असतात जे DNA वरती प्रेझेंट असतात. आणि ह्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सलाच आपण काय म्हणतो? जीन म्हणतो. हे छोटे छोटे जे DNA वरती सेगमेंट आहेत त्याला आपण जीन म्हणतो. आणि हे जीन काय करत असतात? आपल्या बॉडीचं जे काही मेन फंक्शन आहे ते किंवा बॉडीचा स्ट्रक्चर जो आहे तो कंट्रोल करण्याचं काम करत असतात. आणि हे जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? तर फंक्शनल प्रोटीन तयार करण्यासाठी. आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स तयार होत असतात. तुम्हाला माहिती आहे आपले हेअर, नेल्स हे सगळे काय आहेत? प्रोटीनपासून बनलेले आहेत. हेअरमध्ये जर तुम्ही बघितलं तर केराटिन नावाचं प्रोटीन्स असतं किंवा स्किनमध्ये पण आपल्या मेलॅनिन नावाची पिगमेंट असते. मेलॅनिनसुद्धा काय आहे? एक टाईपचं प्रोटीनच आहे, बरोबर. मग आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटीन्स जे आहेत ते बनत असतात. आणि हे प्रोटीन्स बनण्यासाठी आपल्याला रिस्पॉन्सिबल किंवा हेल्पफुल कोण असतं? जीन असतं. कारण जीनवरती काय प्रेझेंट असतात? न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स असतात. आणि हे न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्सच रिस्पॉन्सिबल असतात प्रोटीन बनवण्यासाठी, बरोबर. तुम्ही 9वीमध्ये ह्या गोष्टी शिकलेल्या आहात. तर हा जो DNA तुम्हाला दिसतोय, हा DNA जे आहे त्याच्यावरती छोटे छोटे जे सेगमेंट आहेत ते जीन आहेत. आणि हे जीन जे आहेत ते प्रोटीन बनवण्यासाठी किंवा प्रोटीन बनवण्यासाठी हेल्पफुल असतात. मग हे जेव्हा प्रोटीन बॉडीमध्ये बनत असतं, असं होतं का की एखाद्या जीनपासून किंवा एखाद्या न्यूक्लियोटाइडपासून डायरेक्ट प्रोटीन बनलाय? नाही. प्रत्येक गोष्ट ही स्टेप वाईज होत असते. तुम्ही चहा जरी बनवत असाल तरी स्टेप वाईज बनवत असता की पातेले घेता, पाणी उकळून घेता, मग चहा पावडर टाकता, साखर टाकता, मग वरतून आलं किंवा जे काही चहा मसाला आहे तो तुम्ही त्यात ॲड करता. म्हणजे तुम्ही एका मॅनरमध्ये, एका स्टेपमध्ये चहा बनवण्याची कृती किंवा रेसिपी फॉलो करता. प्रोटीन्स बनण्याची जी काही प्रोसेस आहे ती पण तशीच आहे की स्पेसिफिक मॅनरमध्ये ती बनत असते, बरोबर. किंवा स्पेसिफिक प्रोसेसमध्ये प्रोटीन हे बनत असतात. तर त्यातली पहिली जी स्टेप आहे किंवा पहिली जी प्रोसेस आहे ती आहे ट्रान्स्क्रिप्शन. बरोबर. पहिली स्टेप कुठली? आपली ट्रान्स्क्रिप्शन ही स्टेप आहे. तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. आता ते बघण्यासाठी तुम्हाला इथं DNAचं एक स्ट्रक्चर दिसतंय. DNA कसं आहे? डबल स्टँडर्ड DNA. स्ट्रँड म्हणजे काय की हा एक स्ट्रँड आहे आणि हा एक स्ट्रँड आहे. हे 2 स्ट्रँड आहेत म्हणून आपण त्याला म्हणतो डबल हेलिकल स्ट्रक्चर. हेलिकल का? कारण हेलिक्स झालेत, बरोबर. स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर जे आहे एकमेकांमध्ये गुंतलेलं ते झालेलं आहे. मग हा डबल स्टँडर्ड DNA जो आहे तो सिंगल स्टँडर्डमध्ये कन्वर्ट होतो, बरोबर. जे फॉस्फेट बॉन्ड आहेत, 2 ग्रुपमधले जे फॉस्फेट बॉन्ड आहेत ते ब्रेक झालेले आहेत. इथे तुम्हाला दिसतंय मध्ये न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे. इथे बघा A, T, G, C असे जे आहेत ते ह्याच्या आतमध्ये सिक्वेन्स असतात. आणि हे जे 2 न्यूक्लियोटाइड आहेत ते एकमेकांना कनेक्ट असतात बाय फॉस्फेट बॉन्ड, बरोबर. मग हा फॉस्फेट बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होणार आहे? जे स्ट्रँड आहेत ते सेपरेट होणार आहेत. इथे मध्ये बॉन्ड आहेत. हे बॉन्ड जेव्हा ब्रेक होणार आहेत तेव्हा त्यांच्यापासून काय होणार आहेत? हा एक स्ट्रँड सेपरेट होणार आहे, हा एक स्ट्रँड सेपरेट होणार आहे. आणि ह्याच्यावरती जे जे न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स प्रेझेंट आहेत ते तसेच राहणार आहेत, बरोबर.
न्यूक्लियोटाईडचे हे सिक्वेन्स जे आहेत ते तसेच प्रेझेंट राहणार. म्हणजे डबल स्टँडर्ड DNA पासून तुम्हाला सिंगल स्टँडर्ड DNA मिळतोय. पण जो सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर असतो त्याला आपण DNA म्हणत नाही, त्याला आपण म्हणतो RNA. म्हणजेच थोडक्यात काय की तुमचा जो DNA आहे तो ब्रेक होतोय आणि तो ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला सिंगल स्टँडर्ड RNA मिळतोय. बरोबर. आता हा RNA पण स्पेसिफिक असतो. तुम्ही 9th मध्ये शिकलेले आहात RNAचे टाइप्स. तर कुठले कुठले टाइप्स तुम्ही शिकलेले आहात तर mRNA शिकलेले आहात. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही rRNA शिकलेले आहात आणि tRNA शिकलेले आहात. हे 3 टाइप तुम्ही RNAचे शिकलेले आहात. मग आता हा जो डबल स्टँडर्ड DNA आहे हा सिंगल स्टँडर्ड मध्ये कन्वर्ट होतोय आणि तुम्हाला मिळतोय mRNA. काय मिळतंय तुम्हाला? तुम्हाला काय मिळत आहे? mRNA मिळत आहे. आता mRNA जो आहे काय मिळतोय तुम्हाला? mRNA जो आहे तो मिळत आहे. बरोबर. मग आता हे जे mRNA मिळणं आहे किंवा हा डबल स्टँडर्ड DNA जो आहे तो ब्रेक होतोय किंवा कन्वर्ट होतोय सिंगल स्टँडर्ड mRNA किंवा मेसेंजर RNA मध्ये, ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. मग तुम्ही असं म्हणू शकता प्रोसेस ऑफ conversion of DNA into mRNA is called as a ट्रान्सक्रिप्शन. अशी तुम्ही तुमची एक डेफिनेशन बनवू शकता किंवा बेसिक क्विक रिव्हिजन साठी तुम्ही DNA to mRNA अशी एक बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक डेफिनेशन तुम्ही डोक्यात ठेवू शकता. ह्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. समजतं? इथं तुम्हाला एक डायग्राम पण दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता की हा जो डबल स्टँडर्ड DNA आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर, हा सिंगल स्ट्रँडमध्ये कन्वर्ट होतोय. 2 सिंगल स्ट्रँड तुम्हाला मिळालेले आहेत. आणि सिंगल स्ट्रँडला आपण mRNA का म्हणतो किंवा मेसेंजर RNA का म्हणतो? कारण त्या mRNA वरती, त्या स्ट्रँडवरती काय आहेत? मेसेजेस आहेत की कुठले कुठले प्रोटीन जे आहेत ते बनवायचे आहेत. हे सिक्रेट मेसेजेस असतात, म्हणून ह्याला आपण म्हणतो mRNA. आता हे न्यूक्लियोटाईडचे सिक्वेन्स असतात. मेसेज आहेत म्हणजे काय? तर न्यूक्लियोटाईडचे सिक्वेन्स आहेत, जसं की A, C, G. कळतंय? A, C, G. आता थायमिन T जो आहे तो RNA वरती प्रेझेंट नसतो. DNA आणि RNAचा मेन डिफरन्स बघितला तर DNA मध्ये थायमिन हे न्यूक्लियोटाईड प्रेझेंट असतं आणि RNA मध्ये हे न्यूक्लियोटाईड, थायमिन हे न्यूक्लियोटाईड रिप्लेस होतं युरासिलमध्ये, म्हणून तो RNA असतो. बरोबर. आता हा सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर जो RNA आहे त्याच्यामध्ये थायमिन हे न्यूक्लियोटाईड प्रेझेंट नाहीये, तर तिथं प्रेझेंट आहे युरासिल. मग तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एवढंच लक्षात ठेवू शकता की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? की अशी प्रोसेस ज्यामध्ये DNA जो आहे तो कन्वर्ट होतोय मेसेंजर RNA मध्ये न्यूक्लियोटाईड सिक्वेन्सचा किंवा न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्स नुसार, आणि हे हेल्पफुल असणारे पुढे प्रोटीन बनवण्यासाठी. बरोबर. ह्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. ही झाली ट्रान्सक्रिप्शनची बेसिक माहिती की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय की तुमचा जो काही DNA आहे हा DNA कन्वर्ट होणारे सिंगल स्टँडर्ड mRNA मध्ये, आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतोय ट्रान्सक्रिप्शन. आणि जेव्हा mRNA तयार होणार आहे त्याच्यावरती मेसेजेस असणार आहेत इन फॉर्म ऑफ न्यूक्लियोटाईड, आणि ह्या न्यूक्लियोटाईडच्या आधारे प्रोटीन बनण्यासाठी हेल्प होणार आहे. आणि हे न्यूक्लियोटाईड म्हणजेच काय आहेत? तर जीन आहेत. बरोबर. आता हे जे mRNA आहेत त्याच्यावरती 3 ग्रुप बनलेला असतो न्यूक्लियोटाईडचा. म्हणजे काय? हा सिंगल स्टँडर्ड mRNA आहेत, इथे न्यूक्लियोटाईडचे सिक्वेन्स आहेत. 3 न्यूक्लियोटाईड पासून एक ग्रुप बनतो आणि हा ग्रुप जो आहे तो रिस्पॉन्सिबल असतो प्रोटीन बनवण्यासाठी. मग हा X नावाचा प्रोटीन बनवेल, हा Y नावाचा प्रोटीन बनवेल. बरोबर. मग हे 3 ग्रुप जे आहेत न्यूक्लियोटाईडचे ते जेव्हा एकत्र येतात किंवा 3 न्यूक्लियोटाईड एकत्र येऊन एक ग्रुप तयार होतो, त्याला आपण म्हणतो ट्रिपलेट कोडॉन.
आणि हे ट्रिपलेट कोडॉनच काय करत असतात, स्पेसिफिक प्रोटीन जे आहेत ते बनवत असतात आणि ह्याला आपण म्हणतो, आता DNA पासून mRNA बनणं आणि mRNA पासून प्रोटीन बनणं ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती फंक्शनल प्रोटीन बनवणारी प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये अजून 2 स्टेप येतात, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. बरोबर, ट्रान्स्क्रिप्शन झालं म्हणजे काय, DNA पासून mRNA बनला आणि डायरेक्ट प्रोटीन बनले असं होत नाही, मध्ये अजून स्टेप्स आहेत. बेसिक कन्सेप्ट आपण आता फक्त ट्रान्स्क्रिप्शनची बघतोय की ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, की आपला जो डबल स्टँडर्ड DNA आहे तो कन्वर्ट होतो सिंगल स्टँडर्ड RNA मध्ये आणि RNA कुठला असतो तर तो मेसेंजर RNA असतो, कारण त्याच्यावरती मेसेजेस असतात इन द फॉर्म ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आणि कुठला प्रोटीन बनवणार आहे त्याची ते सगळे माहिती किंवा ती इन्फॉर्मेशन त्या RNA वरती असते, म्हणून त्याला आपण मेसेंजर RNA म्हणतो. आणि ह्या स्टेपला आपण फक्त काय म्हणतो, DNA टू RNA, ह्या स्टेपला आपण म्हणतो ट्रान्स्क्रिप्शन. आय होप सो की तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन ही कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट कळलेली असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सलोकेशन ही कन्सेप्ट बघणार आहोत. या कन्सेप्टबद्दल जर काही डाऊट असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवू शकता आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणता पाहिजे आहे तेही तुम्ही मला सांगू शकता. आणि कन्सेप्ट जर तुम्हाला नक्की कळाले असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू कान्हाज अकॅडमी. थँक्यू.